नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विवाह न जुळण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी अशी कारणं जी महत्त्वाची मानली जातात ते म्हणजे मुलींच्या अपेक्षा. आणि अपेक्षा काय, तर मी त्याच शहरात राहणार, मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येक नाण्याला ह्या दोन बाजू असतात. पैसा कमवण्याची ही रेस लागलेली आहे आणि त्याच्यात स्त्रीही अडकलेली आहे. त्यामुळे लग्न करताना तिला तिच्याच शहरात राहणं हे योग्य वाटतं. कारण पुढे गेल्यानंतर मुलं झाली तर आपले आई वडील आपल्याला मदत करतील आणि आपण त्याच शहरात राहिलो तर आपल्या आई वडिलांची आपण काळजी घेऊ शकतो. कारण आजकाल मुलांची आणि मुलींची संख्या ही कमी झालेली आहे. आजकाल मुलीवरही आपल्या आई वडिलांची जबाबदारी येते आणि तिला पार पाडायची असते. त्यामुळे अशा मुलींच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांना लग्नानंतरही त्यांच्या आई वडिलांबरोबरच राहावं असं वाटत असतं. जी आपण स्थळं बघतोय ती अननोन माणसं आहेत. एखाद्या अननोन माणसासाठी मी ऍडजस्टमेंट का करायची असा प्रश्न त्या स्त्रीच्या मनात नक्कीच निर्माण होऊ शकतो. तर त्या अननोन व्यक्तीने म्हणजे मुलाच्या स्थळाने स्त्रियांच्या या प्रश्नांची ही उत्तरं शोधणं आवश्यक आहे. जसा काळ बदलत जातो आहे तसं स्त्रीचं मन समजणंही आवश्यक आहे. मित्रांनो, हा विचार करा की जी मुलगी आपल्या आई वडिलांच्या भवितव्याचा विचार करते ती वाईट बायको असेल का, किंवा ती घर फोडणारी व्यक्ती असेल का? हा विचार करा की जी एवढा सगळा विचार करते तर ती व्यक्ती घर फोडणारी नाहीये. तिच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. तिच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले ते जर तुम्ही सोडवलेत आणि तिच्या तो विश्वास निर्माण केला की नाही, तू मागे राहणार नाहीस, आम्ही तुझीही काळजी घेऊ, तुझ्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या सगळ्या किंवा तुझ्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवरशी जेव्हा तू लढत असशील तेव्हा आम्ही ॲज अ सासरची मंडळी किंवा नवरा म्हणून आम्ही तुझ्या बरोबर आहोत, आपण सगळे एक आहोत, हा विश्वास तिच्या मनात निर्माण करणं हा आवश्यक आहे. आणि हा जर विश्वास निर्माण केला तर तीच स्त्री तुमच्यासाठीही तितकंच भरभरून करेल. तिला जेवढा तिच्या करिअरबद्दल आस्था आहे तितकंच तिच्या मनात कुटुंबाविषयीही आस्था निर्माण होईल. कारण ते कुटुंबही प्रेम करणारं असेल, देणारं असेल. कंडिशन्स टाकून आम्हाला असंच हवं, आमच्याकडे हेच हवं, आम्ही असेच, आम्ही तसेच, आम्ही सासरचे, आजपासून आमच्याकडे अशीच आमटी होते, अशीच भाजी आहे, असंच वागायचं, हेच करायचं, इकडे जायचंच नाही, माहेरच्यांशी जास्त बोलायचं नाही किंवा माहेरच्यांकडे जास्त पैसा गेला नाही पाहिजे, असेच तुम्ही कंडिशन्स तिच्यावर टाकल्यात तर तुमचं लग्न ठरणं हे कठीण आहे. आणि जरी लग्न जमलं तरी ते टिकून राहणं हे कठीण आहे. कारण आजच्या स्त्रीचे विचार हे बदललेले आहेत आणि समाजाचा विचार करता तिचं सुडो फेमिनिझम हा पार्ट नसेल तर हेही बदललेले स्त्रीचे विचार हे समाजहितासाठीच आहे. कारण त्या स्त्रीला मुलं हवी आहेत पण तिचं लाईफही सिक्युअर्ड व्हायला हवं. ती गोंधळलेली आहे आणि ह्या गोंधळलेल्या स्त्रीला मदत करणं हे समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि जसा काळ बदलतो आहे, जसं आपण आपले फॅशन सेन्स म्हणजे आजकालची सासूही एकदम अशी छान राहते किंवा मॉडर्न ड्रेसेस परिधान करते किंवा तिला मॉडर्न राहायला आवडतं, तसेच आजची सूनही ही मॉडर्न विचारांची आहे. आणि तिचे विचार मॉडर्न म्हणजे वाईटच असं नाही, तर ते चांगलेही विचार आहेत. फक्त ती गोंधळलेली आहे. तिला हे सगळं कसं मॅनेज करायचं हे कळत नाही आणि तिला मोठ्या मनाने आपला अहंकार बाजूला ठेवून तिला मदत करायची आहे. सासरची मंडळी जेव्हा हे असे प्रयत्न करतील तेव्हा जास्तीत जास्त लग्न ही जुळतील आणि अनेक संसार हे सुखाचे होतील. जेव्हा एखाद्या स्त्रीला खात्री पडेल की मी जर नोकरीला गेले तर माझ्या मुलाची योग्य काळजी माझे सासू सासरे घेतात किंवा मी जी काही मदतनीस ठेवलेली आहे तिच्याकडेही ते लक्ष देतात, अशी जेव्हा तिच्या मनात खात्री निर्माण होईल तेव्हा मलाच खात्री आहे ती तुमच्यासाठीही भरभरून तितकंच करेल. कदाचित तिला वाटेल नाही माझ्या सासू सासऱ्यांवर जास्त पडतंय, मी जरा ना पार्ट टाइमच जॉब करते किंवा मी काही वर्ष ब्रेक घेते, हे तिला स्वतःहून वाटेल. कारण तिला तुमच्यात कॉन्फिडन्स वाटेल. तिच्या मनात असं निर्माण होईल की ही माझी माणसं आहेत आणि माझ्यासाठी ही सॅक्रिफाईस करतात, म्हणजे उद्या पुढे माझ्या आयुष्यात काही
चांगले वाईट प्रसंग आले, माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात काही चांगले वाईट प्रसंग आले, तर ही माणसं माझ्यासाठी खंबीरपणे उभी आहेत आणि यांच्यासाठी म्हणून मी सॅक्रिफाईस करायला तयार आहे, असा योग्य विचार ती स्त्री करेल. हाही विचार तुम्ही करणं आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा, कारण हे विचार हे वेगळे आहेत. आधुनिकीकरण जसं आपण आत्मसात करत आहोत तसंच हे आधुनिक समाजासाठी असे थोडेसे बदललेले विचार करणंही आवश्यक आहे. हे तुम्हाला कसे विचार वाटले हे आम्हाला जरूर कळवा. या व्यतिरिक्तही तुमची काही वेगळी विचार प्रणाली आहे का, किंवा हे आपले जे विवाह आहे ते जास्तीत जास्त जुळावेत यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन्स आहेत का, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल 7 राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.